आज माझ्यासोबत खूप मोठा अपघात घडला आहे. काय ते पुढे सांगतेच बघा. सकाळी मस्त चहापाणी झाला आमचा आणि आईंनी मला सगळ्या भाजीपाला निवडून दिल्या आणि यांना लवकर जायचं होतं, तर मग यांची फेवरेट सुकी मेथी केली. कारण ही पातळ भाजी केलेली मेथीची अजिबात खात नाही, पण त्यांना थोडीशी सर्व केली आणि ते गेले आणि मी बाकी सर्व कामं आवरून घेतल्यानंतर ताई आल्या होत्या. कारण आज त्यांच्या कास्टचा मोर्चा होता चौफुलीला, तर त्यांना हेअरस्टाईल करायची होती. कारण त्यांनी त्यांच्या कास्टचा पूर्ण गेटअप केला होता आज. तर सागरवेणी घालून दिली त्यांची. नंतर मग आई आणि मी जेवायला बसले. पिहू अजून स्कूलवरून नव्हती आलेली आणि संध्याकाळी आईला जायचं होतं, मग टिफिन बनवून द्यायचा होता आईला. तर पालकची भाजी करायची होती. मग मी पालक बॉईल करून घेतली आणि गरमच होती ती, माझ्या लक्षातच नाही आलं. घाईत करत होते तर प्युरी काढायला गेले, त्याची तर सगळी घरामध्ये पालकच पालक झाली. पिऊची रिॲक्शन बघा तुम्ही. आणि मी तर थक्कच झाली होती. जिकडे तिकडे पालकच होती, कान्याकोपऱ्यामध्ये प्रत्येक भांड्यावर. इतकं जास्त काम वाढवून ठेवलं होतं मी मलाच. आणि पहिल्यांदा माझ्यासोबत असं काहीतरी घडलं आहे. आणि तेवढ्यात हे आले तर यांनी मला खूप समजूत काढली आणि आईने पण समजूत काढली माझी. तेव्हा मला कुठं म्हणजे शांत वाटलं नाही, तर मला पूर्ण थरथर होत होतं आणि मी फक्त किचन बघतच होते. मग संध्याकाळी आईने जेवण केलं, त्यांना टिफिन दिला सोबत ना. माझ्या भायांसाठी त्यांना आम्ही दादाच म्हणतो. आणि पिहू आईच्या मागे लागली होती, तर हे तिला सोबत घेऊन गेले. ऑटोमध्ये बसून दिला आईला आणि तिला नंतर घरी आणून सोडलं. येताना त्यांनी माझे फेवरेट मंचुरियन आणले माझं मूड चांगलं करण्यासाठी, कारण मी खूप जास्त रडूस आलेली होते. आणि मग ते खाल्ले. आणि पिहूने ग्रीटिंग कार्ड बनवलं होतं. फर्स्ट टाईम तिने तिच्या मनाने बनवलं, कोणालाही काही न विचारता, कोणाची काहीच हेल्प नाही घेतली. पण तिने हॅपी बर्थडेच्या ऐवजी हॅपी न्यू इयर लिहिलं. पण तिच्या पप्पांनी खूप जास्त कौतुक केलं आणि खूप आवडलं त्यांना.